नमस्कार. चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे. म्हणजे छोट्या छोट्या आरोग्य समस्यांसाठी आपण सतत गोळ्यांवर अवलंबून राहतो. ही जी सवय आहे त्याबद्दल. या माहितीपत्रकातून आपण या सवयीमागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतात हे समजून घेणार आहोत. एक प्रश्न विचारून बघूया की थोडं काही झालं की लगेच गोळी घेण्याकडे आपला कल असतो का? हा प्रश्न खरं तर या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. विचार करा ना, डोकं दुखतंय, पोटात कळ येतेय किंवा अगदीच थकल्यासारखं वाटतंय. अशावेळी काय होतं? आपला हात पटकन जातो तो औषधाच्या डबीकडे, बरोबर ना? आपण लगेच एक गोळी घेतो. पण क्षणभर थांबूया आणि विचार करूया, ही खरंच योग्य पद्धत आहे का? आता जरा यामागची कारणं शोधूया. कधी विचार केलाय का की ही सवय विशेषतः महिलांमध्ये जास्त का दिसते? याचं उत्तर ना त्यांच्या रोजच्या धावपळीत आणि जबाबदाऱ्यांमध्ये दडलेलं आहे. घर, मुलं, ऑफिस आणि जबाबदाऱ्यांची ही न संपणारी यादी. या सगळ्यात स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो? डॉक्टरकडे जायला तर वेळच नसतो. मग सगळ्यात सोपा मार्ग काय वाटतो? की चला एक गोळे घेऊ आणि कामाला लागूया. हा विचार त्या क्षणी दिलासा देतो, पण तो समस्येच्या मुळाशी जात नाही. आणि इथेच एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आणि ती खूप महत्वाची आहे. गोळी आपला त्रास किंवा लक्षणं काही वेळासाठी दाबून टाकते, पण ज्या कारणामुळे तो त्रास होतोय ते मूळ कारण तसंच राहतं. त्यामुळे तात्पुरत्या आरामाच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. तर मग जेव्हा आपण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून फक्त गोळ्या घेत राहतो तेव्हा काय होतं? याचे काही छुपे धोके आहेत जे आपल्याला लगेच दिसत नाहीत, पण त्याचे परिणाम मात्र खूप गंभीर असू शकतात. सततच्या पेनकिलर्समुळे किंवा हार्मोन्सच्या गोळ्यामुळे पोटाचे त्रास सुरू होऊ शकतात. आपलं लिव्हर आणि किडनी जे शरीरातले महत्त्वाचे अवयव आहेत त्यांच्यावर खूप ताण येतो. इतकंच नाही तर शरीरातल्या हॉर्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं आणि हे सगळं भविष्यात एखाद्या मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतं. म्हणून एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी घेणं हे खरंच धोकादायक आहे. हा संदेश आपण सगळ्यांनीच खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. इथे ना दोन रस्ते आपल्यासमोर आहेत. एक रस्ता आहे गोळ्यांचा, जो तात्पुरता आराम देतो, लक्षणं दाबून टाकतो, पण तो पुढे जाऊन मोठ्या आजाराकडे नेऊ शकतो. आणि दुसरा रस्ता आहे तो म्हणजे समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा, नैसर्गिक उपायांनी आरोग्य सुधारण्याचा. हा मार्ग आपल्याला दीर्घकाळ निरोगी आयुष्य देतो. आता निवड आपल्याला करायची आहे. आता याचा अर्थ असा नाही की सगळ्याच गोळ्या चुकीच्या आहेत. नाही, अजिबात नाही. काही परिस्थितींमध्ये गोळ्या घेणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर आयर्नच्या गोळ्या घ्याव्याच लागतात. किंवा थायरॉईड, डायबिटीससारख्या आजारांमध्ये औषधं आवश्यक असतात. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम काय? तर हे सगळं फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं. मग प्रश्न येतो की गोळ्यांशिवाय आरोग्य चांगलं कसं ठेवायचं? तर चला आता काही अशा नैसर्गिक आणि सोप्या मार्गांबद्दल बोलूया जे आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल करून खूप मोठा फरक घडू शकतात. यात काय काय येतं? तर सगळ्यात आधी सकस आहार, भरपूर पाणी पिणं, रोज रात्री शांत सलग 7 ते 8 तासांची झोप घेणं, आणि हो, रोज थोडा तरी व्यायाम करणं, ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. हे अगदी साधे सोपे बदल आहेत, पण अनेक त्रासांना आपल्यापासून दूर ठेवतात. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, आणि ती म्हणजे स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं, स्वतःची काळजी घेणं. काही गोष्टी कायम लक्षात ठेवूया. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, कोणतीही लक्षणं लपवायची नाहीत. प्रत्येक त्रासावर गोळी हाच एक उपाय नाहीये हे समजून घ्यायचं आणि नेहमी समस्येचं मूळ कारण शोधायचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात शेवटी एकच, स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच तर आपण आपल्या आरोग्याची खरी काळजी घेऊ शकतो. निरोगी रहा.